दुखले की असे वरी केल्यानं दुखले की नाही? कुणा कुणाचे हात दुखले? खरं खरं सांगायचं. काय म्हणतात ते? हा, इमानदारीनं सांगा सगळेजण. हात दुखले का? हात वरती के दुखले की नाही? बाबासाहेबांना असे म्हणले असते संविधान लिहिता माझे हात दुखायलेत गडे, आता मी की नाही याच्यासाठी संविधान. असं जर बाबासाहेबांना म्हणलं असतं तर इथे टाळ्या वाजवाय भेटल्या असत्या काय, गाणी ऐकाय भेटले असते काय, चहा पियायला भेटला असता काय जागच्या जागेवर? होय का? जरा असं हात वरी करा म्हणजे नको माहिती नको माहिती जरा असं हात वरी करा म्हणजे ही कसं करावं माय, जरा असं हात वरी करा बाई, टाळ्या वाजवा. मला माहिती आहे माझं गाणं व्यवस्थित होत आहे, संगीतात व्यवस्थित होत आहे, पण तुम्हाला किती आवडत आहे ते बघायचं होतं मला. मी तर असं ऐकले, अहो तुम्ही तर कलावंत प्रेमी आहेत म्हणा की, आहेत की नाही? की उगाच तुम्ही कलावंत प्रेमी आहेत कशावरून कळलं मला माहिती आहे काय? तुम्ही जावई बी गायकच केले म्हणून असं मला वाटतं. कलावंत प्रेमी आहेत. आणि तुमच्या गावचे सुपुत्र कुठे गेले? सुमित दादा गायब झाले. सुमित दादा गायब झाले. बरं जाऊ द्या, त्यांनी बी आहे इथं. तुमच्या गावचे सुपुत्र जावई सगळे गायब आणि तुम्ही एवढं गाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत, म्हणजे ऐकून ऐकून तुम्हाला लय ऐकले तुझ्यासारखे गलफट म्हणल्यासारखे करायला. मी जसं इथं आले न गेले म्हणाल, तुम्ही म्हणत असेल तुझ्यासारखे लय आलेत गेले चलले गेले, काम आहे तितकं करण होय घरी. अरे तुम्हाला 2 मिनिटं हात वरती करणं होईना बायकांना, त्यांना कुणाचं ऐकावं वाटत नाही. त्याचं म्हणणं असेल नवऱ्याच्या चट खानदानाला एका वर्षात माझ्या हातावर नाचिवलं, हिनं मला हातवरी करून असं तर काही नाही ना. तुम्हाला म्हणत नाहीये मी, हे प्रसंग तुमच्या इकडे बिलकुल घडत नाहीत, हे शहरात होते. तुम्ही नाही ना तसं करत काही? बिलकुल नाही ना, अजिबात भांडत नसाल तुम्ही. तेव्हाच कळाले हात वरी झाले पाहिजे बायकांचं. लय हात वरी करा म्हणलं नाही ना, लगेच हात अशा अशा केल्या की लगेच खाली घेतल्या, अशा अशा केल्या की लगेच खाली घेतल्या. जाऊ दे, माय पिंट्याचा बाबा बघायला कोण्या दिवशी काय म्हणायचं का, बघून बघून ते एक माणूस लय बोलते बघ. बोललं तर बोललं, काही हरकत नाही. बाळ्याचे बाबा तुम्ही काय म्हणायचं नाही आणि पिंकीची आई तुम्ही काय म्हणायचं नाही. घरी आज समान सगळ्याचं आहे. तुम्ही नवऱ्याला घरी गेल्यावर काय म्हणायचं नाही, तुम्ही बायकांना घरी गेल्यावर काय म्हणायचं नाही. ठीक आहे, सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे. तुम्ही जेवढा जोश दाखवतात तेवढा आम्हाला काय इंटरेस्ट आदरणीय आदरणीय चेअरवर बसलेले सगळे चेअरमन आणि जमिनीवर बसलेले सगळे जमीनदार हात वरी करून टाळ्या वाजवा साहेब. असे आले गेले किती भल्या भल्याची हरली मती, रथी महारथी जिथं झुकती रथी महारथी. वा वा वा, कोण म्हणलं? क्या बात आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जिथं झुकती रथी महारथी असा माझा. तुम्ही तयार नव्हते वाटते ऐकले. चला आता जिथं झुकती रथी महारथी. वा वा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबासाहेबांचा कार्यकर्ता बघा कसा निळे पट्टे ओढून आहे त्यांना. आता इकडून आवाज आला पाहिजे. पिंपळाच्या झाडाखाली बसलेले गौतम बुद्ध इतकं बसले नसतील झाडाखाली, तितके आमचे माणसं सदा ना कदा झाडाखालीच बसून राहत होते. इकडून आवाज आला पाहिजे, जिथं झुकती रथी महारथी असा माझा. वाह, क्या बात आहे, ज्ञान प्राप्ती झाली वाटेल तुम्हाला तिथं बसून बसून. आता इकडे बघू द्या, हे ना झाडा खाली नाहीत पण थोडं सावलीत तरी आहेत की. जिथं झुकती रथी महारथी असा माझा. हा, चहाची पती नाही रे. जिथं झुकती रथी महारथी चहाची पती म्हणलास तू, चहाची पती नाही. जिथं झुकती रथी महारथी. काकू आवाज येऊ द्या, ती इथं बोलत बसल्या. हा तुम्ही मला माहित आहे तुम्हीच.
बोलू लागलेले आता आवाज येऊ द्या. जिथं झुकती रथी महारथी. क्या बात आहे. आता सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. जिथं झुकती रथी महारथी. जिथं झुकती रथी महारथी असा माझा भीमराव